ताई, आज शिक्षण समितीवरती राजश्री शिरवाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आपण उमेदवार दिला नाही त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर आता थोड्याने स्थायी समितीत देखील बिनविरोध निवडणूक पार पडणार आहे. काय सांगाल? ते मुळामध्ये ज्या पद्धतीने या महानगरपालिकेत म्हणा, जे आता अध्यक्ष म्हणून निवडून आले, तर आम्ही आमचा जर अध्यक्ष दिला असता तर संख्येचे जे नेहमीचं चालू आहे की गणित 1-2 यांनी जर संख्या कमी आहे तर उद्धवजींचं म्हणणं होतं की आपण पराजय सुद्धा जसा जय दिल खुलास मानतो, तर तो जो काही काटावर झालेला जो पराजय तो पण आपण दिलखुलास मानूया. आणि ज्यांना आता मुंबईकरांनी त्यांच्या लेखीत की आम्ही 83चे 89 करून आणले म्हणजे खूप माइंडेड भाजपाला मिळालं असं त्यांना जर वाटतंय, ते जर या पक्षामध्ये ज्या पद्धतीने 22 नंतर जी घडामोड घडली ते सुद्धा बाळासाहेबांचं धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाला ज्याला वारंवार आम्ही म्हणतोय की कोर्ट टाइमपास करत करत मिळालेलं आहे, पण ते शिवसेना म्हणूनच मांडलं. त्यामुळे मुंबईकरांनी बाळासाहेबांना आणि कधी धुतकारलं नाही, हे सरळ सरळ स्पष्ट आहे. काँग्रेस ज्या पद्धतीने लढली, उलट मोठ्या प्रमाणात त्यांना अपयश आलंय आणि सगळेच मिळून सगळ्यांना वाटत होती इतके मिळावी इतके मिळावे, पण नाही झालं. जे ज्यांना आता अध्यक्ष करतायत त्यांना दिलखुलास सपोर्ट करणं म्हणजे दिलं आम्ही, झालंय. आम्ही नाही दिले अध्यक्ष म्हणजे उमेदवार नाही केलं. काही त्यासोबत शिक्षण समितीच्या अध्यक्ष झाल्यावरती राजश्री शिरवाडकर यांनी सांगितले की मराठी शाळा ज्या आहेत त्या प्रामुख्याने आम्ही कशा प्रकारे अजून सुधारतील आणि वाढतील याकडे लक्ष देऊ. आणि त्यांनी सांगितले की अजून आता कमी होणार नाही मराठी शाळा. चांगलं आहे, स्वागत. ओरिजिनल भाजपाच्या त्या म्हणतात ना का हे, त्यामुळे जे मराठीसाठी जे मुंबईकरांसाठी निश्चित चांगलं आहे ते आदित्यांनी किंवा उद्धवजींनी कायम सांगितलं की तो मुद्दा म्हणून नक्कीच विरोध नसणार आहे. शाळा टिकल्या पाहिजे, पट वाढला पाहिजे. 5 मीडियम आणल्यामुळे महापालिकेच्या वास्तूमध्ये आम्ही कुठे वेगळ्या शाळा केल्या का? जरी आम्ही आदित्याने जे आमच्या वेगवेगळ्या CBSE पासून त्या अगदी सगळे बोर्ड आणले मध्यमवर्गीय स्लम मधल्या मुलांसाठी, आम्ही त्याच वास्तूत शिकवतोय. त्यामुळे वास्तू बाधित न होणं, वास्तूपासून दूर न करणं आणि पट वाढवणं हा पण आमचाही अजेंडा आहे. त्यामुळे त्याचं आम्ही स्वागत करतो. आपण आता म्हणलं की ओरिजिनल भाजप, पण आता जे स्थायी समिती प्रतिभाकर शिंदे जे होणार ते आपले शिवसैनिक आहेत, त्यासोबत ऋतू तावडे या देखील काँग्रेस आहेत, तर नेमकं काय म्हणायचं? मी काय म्हणण्यापेक्षा दिसतंय की भाजपमध्ये खूप हे वाढत चालले. त्यांना पण वाटतंय की काल परवा आलेल्यांना पंतप्रधानांना भेटायला देतात, काल परवा आलेल्यांना सगळं मिळतं. मग नक्की कुठला दर्जा किंवा कुठलं म्हणजे कामाचं हे तिथे वापरलं जात आहे. बिचारे जे भाजपचे कायम कसंही वागा पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तर त्यांना डावललं जात आहे असं त्यांच्यामध्ये खतखत आहे आणि ते आम्ही फक्त दाखवायचं काम करतोय. पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेमध्येच अंतर्गत वाद आहे तो पाहायला मिळतो. संदीप देशपांडे यांची पोस्ट आहे, ती सर्व बोलते की त्यांनी म्हटले की कोट्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधी स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. नाही, मुळात उद्धवजी आणि राजसाहेब हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत. एकाच घरातले 2 पक्षप्रमुख आहेत. काल आदित्यांबरोबर राजसाहेब होते, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का? मलाही नाही माहिती. मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं. काही अजून त्यांची दोघांची
वेगळी हे असू शकते, त्या भाषाला मी काही म्हणणार नाही. ताई, पण मनसेचे 6 नगरसेवक आलेत, आपला आकडा मोठा आहे, आपल्याकडे इच्छुक उमेदवार देखील अनेक होते. तर अशेष तुम्हाला वाटतं का की त्यांना स्वीकृत नगरसेवक देणं हे योग्य राहील? नाही, योग्य अयोग्य हे पक्षप्रमुख ठरवतात. आम्हाला जेव्हा सांगतात की याची जबाबदारी घ्या, तर आम्ही घेतो आणि त्या पद्धतीने काम करतो. उद्धवजींकडे जाऊन किंवा आदित्यांना विचारलं, आदित्य तर या प्रोसेसमध्ये जरा कमी असतात, पण सगळा निर्णय उद्धवजी घेतात. त्यामुळे मला वाटतं जे घडलंय, आता काल तर राजसाहेब होते आदित्यांबरोबर, त्यामुळे त्यांच्या दोघांतलं एक मत ते संदीपला कळलंय का, आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोलणार. ताई, एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्सचा रिडेव्हलपमेंट आहे, पण तिकडे आता 102 आर्किटेक्ट त्या संघटनेनी आता विरोध केलाय की अशा प्रकारे जर तिकडे रिडेव्हलपमेंट झालं तर तिकडे अनेक गोष्टीचा फटका बसेल नैसर्गिकरित्या. पण आर्किटेक्ट जे आहेत 102, त्याच्यासोबत सगळी मुंबईकर आहेत. त्यामुळे तो जो काही डेव्हलपमेंट तशा पद्धतीने, मुंबई भौगोलिकदृष्ट्या कशी आहे, मुंबई भौगोलिकदृष्ट्या कशी आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण हेच म्हणावं की समतोल राखा. परंतु परवा झालेल्या राज ठाकरे आणि यांच्या भेटीनंतर प्रेस या चालू आहे, संदर्भातल्या चर्चा पुढे यायला लागलेल्या आहेत. तीन नावं देखील उद्धव ठाकरेंकडून स्वीकृत नगरसेवकांसाठी देण्यात आलेली आहेत, असं देखील बातम्या आल्या. परंतु राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर ही सर्व चर्चा इथं सुरू झाली. मला वाटतं राजसाहेबांचं आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटणं आणि त्यांचं दोघांकडनंही कुठल्या कामासाठी भेट झाली आपल्याला कळली नाहीये. एका भेटीवर आपण तर्कवितर्क करणं, मला वाटतं आत्ताच्या घडीला ते रॉंग होईल. कारण मग लगेच काल आदित्यांबरोबर पण राजसाहेब होते. त्यामुळे काही गोष्टी पक्षप्रमुखांच्या ज्या असतात त्या सगळ्यात अगदी आम्ही नेते असलो, उपनेते असलो, सगळं असलं ते सगळंच आमच्या कुठल्याच पक्षात, भाजपच्या पण पक्षात तसंच आहे. जे वरिष्ठ नेते घेतात ते नंतर तिकडे कळवलं जातं. त्यामुळे आत्ता त्याच्यावर बोलणं घाईघाई, एकदम लगेच प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल. नरहरी झिरवाळांच्या मंत्रालयातील मधला आपण प्रकार पाहिला, त्यानंतर आज पुन्हा एसीबीची टीम आहे ती मंत्रालयात पोहोचलेली आहे. मला वाटतं मंत्रालयामध्ये वारंवार अशा प्रकारच्या टीम येणं, हे संशोधन करणं आणि त्यानंतर आतापर्यंत आलेले सर्व प्रकार कसं बघताय? सरदार गेल्यानंतर जे मागच्या असलेल्या लढवय्या लोकांना कसं धाना धिसपट होतं ते दिसतंय. आणि म्हणजे आत्ता कारवाया होताना दिसत आहेत. ह्या राजकीय शासकीय यंत्रणा आहेत, शासकीय यंत्रणाचा राजकीय वापर होतोय का, या गोष्टी तुम्हाला जास्त कळत असतील आमच्यापेक्षा. परंतु मंत्रालयात अशा प्रकारचा ट्रॅक एखादा जर लागतोय तर मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांना ह्या संदर्भातली माहिती असू शकते का, आणि या संदर्भातल्या गोष्टी गृह खातं जर मुख्यमंत्र्यांकडेच आहे तर कुठल्याही कारवाया, कुठलाही पहिला त्यांना सांगितलं नक्की जातं अशी मला माहिती आहे. मी कधी त्या गृह खातं यांच्याशी आमचं कधीच फार कामाचं आलं नाही, पण त्यांना माहिती असतं असं प्रजेला आणि आमच्या सगळ्या राजकीय 1, 2, 3 नंबर फळीला वाटतं. आता भाजपकडून आरोप होत आहेत की ज्या प्रकारे राज्यसभेवरती ज्या व्यक्ती जाणार आहेत त्या संदर्भातल्या संजय राऊत हे जाणीवपूर्वक आहेत, त्या ठिकाणी भाष्य करतात आणि त्या ठिकाणी मग प्रियंका चतुर्वेदी असेल यांचा नंबर लागू नये म्हणून ते वारंवार वक्तव्य करतात. नाही, ही भांडणं कोणतरी लावतंय, हे अतिशय चुकीचं आहे. संजय राऊत कायम जे आमचे नेते, एक संपादक आहे, ते नेहमीच एक वेगळ्या याने बोलतात. याचा अर्थ तिथे भांडणच लागणार आहे प्रियांकावर असं मला वाटतं. आत्ता बोलणं, तुम्ही विचारणं हे रॉंग. भाजपाकडून बोललं जातं की
विधान परिषदेत देखील काँग्रेसच्या कुबड्या या घ्याव्या लागतील येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेच्या देखील. बघा, विधान परिषदेमध्ये जी संख्या आहे आणि आघाडी आहे त्याला कुबड्या वगैरे का? मग तुम्ही आता का कुबड्या घेतल्या महानगरपालिकेमध्ये? तुम्हालाही शिंदेचीच कुबडी घ्यावी लागली ना. आणि ते तर म्हणतात कधी कुबड्या काढून घेऊ म्हणून. त्यामुळे उगाच काहीतरी शब्दप्रयोग करून डिवचण्याचा प्रयत्न करू नये भाजपनी. चांगलं माइंडेड मिळालंय सगळीकडे. प्रजेसाठी जनतेसाठी काम करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.